सचिन सचिन सावंतांकडे जाऊ आपण. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिनजी, आपल्याला आवाज ऐकू येतोय का? हो हो. हा सचिनजी, मगाशी असा एक आरोप केला आता रवी श्रीवास्तवांनी बोलताना की दिल्लीचे नायब राज्यपाल हे काँग्रेस धार्जिणे आहेत, त्यामुळे त्यांनी मुद्दाम परवानगी मिळणार नाही अशा प्रकारचं काहीतरी केलं आणि म्हणून ते बिल पेश करता आलं नाही. काय म्हणाल आपण? समीरनजी, जी भाषा वापरली ती भाषा किती दुर्दैवी आहे हे त्याच्यामध्ये दिसतं की ते काँग्रेसचे एजंट आहे असं राज्यपालांना म्हटलं गेलं. हे आणि ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी असते राज्यपाल, त्यांना कशाचा समज नाही. आणि ज्या तऱ्हेनं देश पातळीवरती अशा तऱ्हेचं एक चित्र उभं केलं जात आहे की या एका जो पायंडे पाडले जात आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. मूळ प्रश्न असा आहे की जनलोकपाल बिल हा संदर्भामध्ये त्याने आणली, ज्या तऱ्हेने एक मुद्दा आणला, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी किती प्रॉमिसेस केली होती हेही लक्षात घेतलं पाहिजे. ती पूर्ण झाली का? जनलोकपालाच्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं की ज्या अण्णा हजारेने ज्याचं आंदोलन घेतलं ते काँग्रेसने जे लोकपाल विधेयक आणलं होतं या देशामध्ये आता जे पास झालेलं आहे त्याच्यामध्ये ते समाधानी होते की नव्हते? ते समाधानी होते. म्हणजे हा मुद्दा त्यांनी जो केला तो स्वतःचा एक्झिट रूट त्या ठिकाणी त्या निर्धारित करण्याकरता गेला की आम्ही कशाही तऱ्हेने मला राजीनामा देऊन याच्यातनं पळ काढायचा. आता दुसरी गोष्ट, त्यांनी जे निर्णय घेतले, निर्णय घेणं अत्यंत सोपं असतं. म्हणजे आज जर मी फुकट वीज दिली तर तो निर्णय मी 2 मिनिटात घेऊ शकतो, त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. परंतु ते दाखवून द्यावं लागतं 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा बजेटरी प्रोव्हिजन मध्ये की या ठिकाणी जर मी 3,500 कोटी किंवा 4,000 कोटी रुपये प्रस्तावित खर्च केलेला आहे, जो सबसिडी दिलेली आहे ती सांभाळून मी पूर्णतः राज्याचं बजेट सांभाळू शकतो. सचिनजी, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या माणसाने इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये काम केलेलं आहे, जो माणूस डेप्युटी कमिशनर किंवा अबोव ग्रेडला काम करतो, ज्याचा आर्थिक गोष्टींची संबंध येतो, अशा माणसाला एखाद्या घोषणा करताना याचा अंदाज आलेला नसेल का की आपण या घोषणा प्रत्यक्षात आणू शकू का नाही? मला एक म्हणायचं आहे की इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आणि देशाचं बजेट सांभाळणं की देशाच्या संपूर्ण वेलफेअर स्कीमचा संबंध काय? आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अनेक वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी लागलेला असतो. अनेक लोक त्या ठिकाणी अनुभवी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात, समाजाच्या उद्धारासाठी त्याच्यामध्ये कशा तऱ्हेने प्रोव्हिजन केली. बरोबर आहे सचिनजी, मला 1 मिनिट फक्त मृणालिनींना विचारायचं आहे. मृणालिनी, मगाशी पहिल्यांदा बोलताना तुम्ही असं म्हणाला होतात की याचा फायदा केजरीवालांना करून घेण्याकरताच त्यांनी ही मूव केलेली असावी. हा फायदा नेमका कुठला असू शकतो? म्हणजे केजरीवालांनी आता राजीनामा देणं ही त्यातली अपरिहार्यता ते दिसतेच आहे गव्हर्नन्स मधली, त्याच्यापेक्षा इतर फायदे आणखीन कुठले येऊ शकतात? काय वाटतं तुम्हाला? काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते हे विसरतायत की पाणी 660 लिटर का होईना अत्यंत अल्प दरात आणि 50% वीज सवलत, जे रवी श्रीवास्तव म्हणाले, हे आपनी केवळ 48 दिवसांच्या सरकारमध्ये करून दाखवलेलं आहे. मध्यमवर्गीयांचा पाठिंबा आपला असलेला कदाचित कमी होईल या सगळ्या नाटकामुळे, पण झोपडपट्ट्यांमध्ये ज्या संघटितरित्या केजरीवालांनी गेला 2 वर्ष पक्ष वाढवला, त्या पक्षाची, त्या वर्गाची जी बांधिलकी या पक्षाला निर्माण झाली आहे, तो मुद्दा काँग्रेस आणि भाजपला लक्षात घ्यावासा वाटत नाही का? भातखळकर, काय म्हणाल तुम्ही मृणालिनी नानिवडेकरांच्या म्हणण्यावर? नाही, असं आहे, मृणालिनी नानिवडेकर पत्रकार आहेत, त्यामुळे माझी अपेक्षा आहे की त्यांनी ॲक्च्युली काय केलं आहे त्याच्या आधारावर बोललं पाहिजे. मुळामध्ये आपने आपल्या जाहीरनाम्यात काय म्हटलं होतं की दिल्लीमधल्या बिर्ला, टाटाच्या आणि अंबानींच्या ज्या वीज कंपन्या आहेत त्या काँग्रेस सरकारशी साटोलोटं करून इन्फ्लेटेड बिलं पाठवत आहेत. आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही याचा एक्सटेन्सिव्ह अभ्यास केलेला असल्यामुळे या वीज दरामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर कपात करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मला सांगा, केजरीवालने वीज दरात कपात नाही केली, किंबहुना 8% वाढली 49 दिवसामध्ये. त्यांनी सबसिडी दिली. सबसिडी कोणाला दिली? सबसिडी अंबानी आणि टाटाने मिळाली. टाटा आणि अंबानींच्या वीज कंपन्यांना त्याच दराने वीज विकतायत दिल्लीकर जनतेला. त्यामुळे दिल्लीकर जनतेच्या एका खिशातनं 350 कोटी रुपये काढले आणि ते दुसऱ्या खिशात टाकले, अशी चलाखी केजरीवालांनी केलेली आहे. रवी श्रीवास्तव काय म्हणाल तुम्ही याच्यावर? 2 मिनिटं माझं पूर्ण होऊ द्या. 700 लिटर पाण्याचा मुद्दा आहे, ऐकून घ्या. जेव्हा दिल्ली जल बोर्डाची खासगीकरण 2002 ला केलं गेलं, त्यावेळेला अरविंद केजरीवालांनी या संदर्भात मोठं आंदोलन केलं होतं त्यांच्या परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून. सत्तेवर येण्यानंतर त्यांनी त्या दिल्ली जल बोर्डाचं खासगीकरण रद्द करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे होते. त्यांनी 700 लिटर पाण्याची सवलत कोणाला दिली? ज्याच्या घरामध्ये मीटर आहे त्यांना. ठीक आहे, अतुलजी, दिल्लीमध्ये 8 लाख लोक अशी आहेत
जी रोज टँकरने पाणी घेत आहेत ठीक आहे. आणि त्या सुन लिया, टँकरच्या सर. पाण्याचा रेट अर्ध्या तासाचा 150 रुपये आहे. अभी रवीजी, बताता थोडक्यात हूं. उत्तर द्या. काय सर्वसामान्य सुनिए, सुनिए, गरीब वर्ग अरविंद आहे. जी, त्या गरीब वर्गाला सवलत नाही दिली. अतुल जी, ज्याच्या घरात मीटर आहे, अतुल जी, सोनिया गांधींपासून सगळ्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरात मीटर आहे अशा दिल्लीकरांना त्यांनी सवलत दिली आहे. त्यामुळे आपचे दाखवण्याचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि समीरणजी विश्लेषण करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की IRS असलेल्या माणसाला हे कळत नाहीये का, तर आपण हे लक्षात घ्या, हा राजकारणी मनुष्य आहे. त्यांची भाषा ही एखाद्या अस्सल राजकारण्यासारखी आहे, त्यांना सर्व गोष्टी कळत आहेत, पण ते राजकारणी आहेत आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे सबसिडी बर्डन किती असेल हे त्यांना माहिती आहे, सुन लिया, पण ते जाणीवपूर्वक खोटं बोलतायत हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. अतुल ठीक है, जी, ठीक है, पहली हाँ। बात तो आपको ये जवाब दे दूं मैं कि दिल्ली के 1/3 MLA पानी के टैंकर चलाते थे जो इस 700 लीटर पानी देने से बंद हो गए हैं. हमने उनके धंधे बंद किए हैं. सुन अरे वही लीजिए. तो बोल अब रहा हूं, देखिए, आप आप बोले तो टैंकर मैं नहीं क्यों बोला. चला रहे हैं? अब आप बात सुन लीजिए. अब आप सुन लीजिए, आप बाद में जवाब दीजिएगा. आप गलत उनके मत बताओ। उनके धंधे हमने बंद किए. 15 साल से कांग्रेस वहां बैठी थी, 7 साल से आप वहां MCD में बैठे थे. आपने क्या किया? पानी की समस्या हल ठीक करने आहे के लिए. रवीजी और मला सुनिए, रवीजी मला एक मुद्दा आपल्याला फक्त एक मुद्दा जी हा बताइए, एक जी मुद्दा बोलिए, विचारायचा जी आहे की बोलिए. जो आता दावा केला गेलेला आहे केजरीवालांकडनं जी. की काँग्रेस आणि भाजपा घाबरले या आपच्या सगळ्या कामाला, या मुद्द्यावर मला फक्त या दोघांना विचारायचं, त्यांच्याकडून मी तुमच्याकडे येतो. सावंतजी, आपण ऐकतात का? सचिन सावंत, हो हा जो दावा केजरीवालांनी केलाय काल आणि आज बोलताना की आम्ही कारवाई करायला सुरुवात केल्यानंतर काँग्रेस आणि भाजपा दोघंही घाबरले म्हणून त्यांनी आम्हाला हे बिल इंट्रोड्यूस करून दिलं नाही, आम्हाला राज्य करू दिलं नाही, काय म्हणाल तुम्ही? नाही, आता जर त्यांना कारवाई करायची होती तर त्याच्यामध्ये तो जनलोकपालचा मुद्दा जो ज्या तऱ्हेने त्यांनी आम्ही सांगत होतो की तो अव्यावहारिकपणे किंवा त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने आणलेला आहे, तो बाजूला ठेवून त्या ठिकाणी कारवाई जशी चालेल हे पाहायला पाहिजे होतं त्यांनी. म्हणजे स्वतःच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, जशा मगाशी त्या पाण्याच्या संदर्भामध्ये बोललंय, ते पाण्याच्या संदर्भामध्ये उद्यापासून टँकर चालू होणार नाहीत का? नाही नाही, आपण आधीच्या मुद्द्यावर नको जायला. हा, आप तो आधीच्या जल्दी मुद्द्यावर चालू हो जायला जाएगी नको. फिर से. हा. समजून घ्या, हा. FIR दाखल केला तुम्ही त्या दृष्टिकोनातून, मग तो FIR मूर्त स्वरूपात जाईल हे पाहायला पाहिजे होतं त्यांनी. मग सरकारपासून पळ काढण्यामध्ये काय अर्थ आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या तऱ्हेनं गुन्हे दाखल करायचे हा एक स्टंट करायचा आणि नंतर त्याच्यातनं पळ काढायचा, जसं मगाशी आरोप बिनबुडाचे करायचे, ज्या अधिकारांचा वापर केल्यानंतर अधिकार त्या ठिकाणी जे काही म्हटलेलं आहे ते मूर्त स्वरूपामध्ये इस्टॅब्लिश करून दाखवण्याची जबाबदारी कोणाची आहे? ती दुसऱ्या गव्हर्नमेंटची. ठीक आहे, मला एका वेगळ्या मुद्द्याकडे चर्चा न्यायची. आता आपण या मागच्या मुद्द्यांकडे नको जायला, मला पण नांदेडकरांकडे यायचंय. मला तुम्हाला वेगळ्या विषयावरचं एक सिरियस तुमचं मत ताबडतोब पाहिजे, जे आपण भविष्य काळाबद्दल बोलतोय. सरकार आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे, सरकार त्यांचं नाही, याच्या पुढे काय होईल हे आपल्याला लगेचच ताबडतोब सांगता येणार नाही. पण कुठेतरी नॅशनल सिनेरिओमध्ये झळकण्याकरता किंवा आता दोघांनी, योगेंद्र यादवनी सुद्धा आणि स्वतः केजरीवालांनी सुद्धा पूर्वी सांगितल्याप्रमाणे, योगेंद्रनी तर आज स्टेटमेंट केलेलं आहे की निवडणुका यांच्याच केजरीवालांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील. आपल्याला अशी शक्यता वाटते का की थेट राहुल गांधींसारख्या नेत्यालाच टेक ऑन करून अंगावर घेणं आणि त्यांच्या विरुद्धच निवडणूक लढवणं, जे कुमार विश्वासचं नाव आधी होतं, अशा प्रकारच्या नॅशनल सिनेरिओमध्ये कुठे केजरीवाल काही लोकसभा लढवू शकतात का? मृणालिनी, मी सगळ्यांकडे येणार या विषयावर. मला असं वाटतं आपला या राष्ट्रीय राजकारणात उडी मारण्याची घाई झालेली आहे, त्यातनंच झालेलं हे सगळं नाटक आहे. पण त्याच वेळेला मला पुन्हा अतुलजींना एक प्रश्न विचारावासा वाटतोय की अरविंद केजरीवालांनी हे सगळं करताना अंबानी हे दोन्ही पक्षांचे पाठीराखे आहेत, त्यांना पैसे देत आहेत असाही आरोप केला आहे. मी पत्रकार आहे म्हणूनच मला या विषयाची उत्सुकता आहे की मोदींच्या मोठ्या मोठ्या सभांना पैसे कुठे येतात, हा जो प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केला आहे तो भारतीय जनतेच्या मनातला प्रश्न नाही का? काय म्हणाल अतुलजी? बोलतो ना, उत्तर देतो. कुठलाही प्रश्न हा भारतीय जनतेच्या मनातला असेल किंवा नसेल, त्याला उत्तर देणं हे लोकनियुक्त पक्षाचं, निवडून आलेल्या सरकारचं काम असतं. त्यामुळे या प्रश्नाला मी उत्तर देतो. नरेंद्र मोदींच्या देशभरात सभा होत आहेत, त्या सभेला खर्च येतो, पण तो सभेचा खर्च जो असतो तो त्या त्या ठिकाणचं युनिट हे करत असतं आणि हे लोकांकडनं आम्ही पैसे गोळा करत असतो. त्याचे हिशोब हे निवडणूक आयोगाला आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दरवर्षी राजकीय पक्षांना द्यावे लागतात. त्या पद्धतीने आम्ही देतो. हा नियम काही वर्षापूर्वी अस्तित्वात आला. त्याच्या आधीपासून म्हणजे आमच्या जन्मापासून 6 एप्रिल 1980 पासून भारतीय जनता पार्टीने आपल्या घटनेमध्ये हा नियम केलेला आहे की जिल्हा स्तरावर पासून त्याच्यावरच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या शाखांचा जो हिशोब असतो तो ऑडिट करून घ्यायचा आणि तो दरवर्षी मी ऑडिट करून घेत असतो. हमारी तरह त्यामुळे वेबसाईट पे डालिए ना. अंबानींचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आहे. वेबसाईट पे डालिए, वेबसाईट पे. विधान आहे.
मी एकाच गोष्टीची आठवण करून देतो. एनडीए सरकारच्या काळामध्ये अंबानींनी टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये जे काही केलं त्या संदर्भात एनडीए सरकारने त्यांना 500 कोटी रुपयाचा दंड ठोठावला होता आणि त्याच्यानंतर त्यांना लायसन मिळालं होतं. ठीक आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की अरविंद केजरीवाल हे राजकारणी आहेत, ते राजकारण करतायत. माझी अपेक्षा समाजातले जे बुद्धिवादी आहेत, पत्रकार आहेत, विचारवंत आहेत, यांच्याकडनं ही आहे की त्यांनी अरविंद केजरीवाल हे कोणी साधू संत महात्मे नाही आहेत, ते राजकारण करतायत हे त्यांनी जनतेसमोर आणलं पाहिजे. ते विजेचे दर कमी करणं आणि सबसिडी देणं याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. ठीक आहे अतुलजी मुद्दा हा जो लक्षात प्रश्न आला. आहे, आपण तोच प्रयत्न करतो आहोत, आपण तोच प्रयत्न करतो. दोन्हीकडून आपण बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला सचिन सावंतांकडे यायचं. सचिन सावंत, आपल्याला अरविंद केजरीवाल एका बाजूला म्हणतायत मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही, दुसऱ्या बाजूला म्हणतायत दिल्लीत पुन्हा जर बहुमत मिळालं तर मी तिथे मुख्यमंत्री सुद्धा बनेन आणि मी राष्ट्रीय पातळीवर त्या पदाचा दावेदार नाही. या दोन्ही विरोधाभासी गोष्टी वाटत नाहीत का? नक्की काय करतील केजरीवाल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता काय झालंय की त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी येत आहेत हे मला वाटतं म्हणजे या लोकशाही प्रक्रियेला आव्हानच आहे. दरवेळेला नवीन नवीन काहीतरी म्हणायचं, कशा तऱ्हेने म्हणतो, त्यांच्यामध्ये काही लॉजिक बघायला जाण्यात काही पॉईंट नसतो. त्यांनी कशाही तऱ्हेने करावा. आता जनता त्यांच्यापासून नाराज झालेली आहे निश्चित. त्यांना संधी मिळाली होती. आज 49 दिवसामध्ये त्यांनी ही जो पळ काढलेला आहे त्याच्यामध्ये हे लोकांना कळून चुकलेलं आहे. त्यांच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा पूर्ण करण्याची पूर्ण संधी या सरकारमध्ये त्यांना मिळाली होती. काँग्रेस पक्षानं पूर्णतः त्यांना त्याच्यात जे काही 18 मुद्दे होते त्याच्याशी सगळ्याची त्यांना पाठिंबा दर्शवला होता. परंतु जनलोकपालाशिवाय दुसरेही मुद्दे होते ते करता त्यांना आज येऊ शकले असते, कारण ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय होते. पण त्या निर्णयांची जबाबदारी न घेता आज त्यांनी पळ काढलेला आहे. म्हणजे आज ते मगाशी मृणालीताई म्हणाल्या की त्यांनी 2 दिवसामध्ये निर्णय घेऊन दाखवला. निर्णय घेणं म्हणून मी मुद्दामून चालतो, निर्णय घेणं इतकी सोपी गोष्ट असते, पण ते निर्णय हे तुम्हाला दाखवून ठेवले लागतात की ते निर्णय योग्य होते. म्हणजे आज जर पाणी पुरवठा तुम्ही केलेला आहे, 50% लोकांपर्यंत पोहोचलाय असं म्हणायचंय आणि टँकर लॉबी आम्ही मोडीत काढले असं म्हणायचं असेल तर उद्यापासून ती चालू होणार नाही का? कुठली प्रक्रिया अशी तुम्ही त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली की भविष्यामध्ये त्या ठिकाणी तशा तऱ्हेचं होऊ नये, एक कायमस्वरूपी उपाययोजना होईल. हे जे पैसे चाललेले आहेत त्याचं रिव्हेन्यू जनरेशन कसं होईल, ते रिव्हेन्यू जनरेशन ते करून दाखवलं. आज खर्च केला तुम्ही, पण उद्या आणण्याची जबाबदारी, तो खर्च भरून काढण्याची जबाबदारी दुसऱ्या सरकारवर टाकून गेले. ठीक आहे सचिनजी, हा मुद्दा लक्षात आला आपला. याच्यानंतरही आपल्याला अनेक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे.